राजकोटमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये एक दिवसीय दुसरा सामना रंगणार आहे। पहिल्या सामन्यामध्ये भारतानं न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली। त्यामुळे दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेमध्ये विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल, तर दुसरीकडे न्यूझीलंड स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल। ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हेलीनं निवृत्ती जाहीर केली आहे। इंग्लंडमध्ये जून-जुलैमध्ये महिला T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का मानला जातोय। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतासोबत होणाऱ्या मालिकेनंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून ती निवृत्त होणार आहे। आगामी T20 विश्वचषकापूर्वी एक मोठा वाद निर्माण झाला होता। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये येणाऱ्या अमेरिकेच्या क्रिकेट संघातील 4 प्रमुख खेळाडूंचे व्हिसा अर्ज नाकारण्यात आले। यामध्ये संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अली खान आणि फलंदाज शायन जहांगीर यांचा समावेश आहे। त्यांच्या पाकिस्तान कनेक्शनमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं बोलले जात आहे। इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये लक्ष्य सेननं विजयी सलामी दिली आहे। सलामीच्या लढतीमध्ये लक्ष्यनं आयुष शेट्टीचा 21-12, 21-15 पराभव केला आहे। मालेगावमध्ये महापालिकेनं उमेदवारांसाठी एक खिडकी योजना लागू केली आहे। या खिडकीमधून उमेदवारांना मतदान याद्यांची विक्री झालेली आहे। निवडणूक जाहीर झाल्यापासून 250 याद्या विक्री झाल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं उद्या निवडणुकीसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवलाय। शहरामध्ये 4000 पोलिसांचा बंदोबस्त असेल। संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट्स, त्याचबरोबर पायी पेट्रोलिंग आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे। यासाठी एकूण 5588 मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आले आणि या प्रकरणामध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये 40 ते 50 अनोळखी कार्यकर्त्यांचा समावेश आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त आहे। संवेदनशील केंद्रांवर वॉच असणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस सज्ज आहेत। संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात ठेवण्यात आलेला आहे। 1500 पोलिसांचा बंदोबस्त निवडणुकीसाठी धुळ्यामध्ये असणार आहे। मुंबईच्या मेट्रो 3 मधून 3 महिन्यांमध्ये 1,29,00,000 प्रवाशांनी प्रवास केला। ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या 3 महिन्यांच्या काळात प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे। नाशिकच्या वणीमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला जगदंबा माता मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी 17,001 दिवे प्रज्वलित करण्यात आले। तसंच यावेळी वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीनं नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं। रायगडच्या पेणमध्ये पतंग महोत्सव भरवण्यात आलाय। अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंच, आदिवासी विकास विभाग आणि RTO विभाग यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्तानं शहरामध्ये रॅली काढण्यात आली आहे। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील 38 केंद्र रद्द करण्यात आली आहेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील काही भागात रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। सकाळी थंडी, दुपारी ऊन, रात्री पाऊस पडल्यामुळे वातावरणात सतत बदल होतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय।